Discontinue. ओके, आता आवाज येतोय का गिरीश? ओके, थँक्स. फाइन. Okay, okay, Rahul. Yeah. Thank you, Revati. Okay. So today we're going to discuss about list comprehensions. All right, and list comprehensions essentially means list creation. All right. तर लिस्ट क्रिएशन म्हणजे काय? तर आता आपण काल बघितलं राईट की लिस्ट कशी क्रिएट करतात. वी हॅव ऑलरेडी सीन इट. हा, सिंपल वे ना की ठीक आहे, आपण परत आधी सुरू करू. Okay, and when we kind of work with this, so इथे I can put things like A is equal to आणि मग 10, 20, 30 असं मी काहीतरी करतो. This is how we create a list, right? Fine. So what exactly is list comprehension? तर लिस्ट कॉम्प्रिहेन्शन पण लिस्ट क्रिएशनच झाली, पण ती लिस्ट क्रिएट करताना ना आपण काहीतरी लॉजिकल मध्ये. ओके, आणि ते जे काही लॉजिक असतं
दॅट लॉजिक इज समथिंग दॅट इज रिटन विथ द हेल्प ऑफ द लिस्ट कॉम्प्रेशन. ते जे लॉजिक आहे ना ते आपल्याला खूप सोप्या पद्धतीने लिहिता येतं. राईट. म्हणजे आता जर एक काय म्हणतो आपण एक जर एक्झाम्पल द्यायचं झालं, ठीक आहे, इफ आय हॅव टू गिव्ह एन एक्झाम्पल, तर मी तुम्हाला एक दाखवतो. मी इथे एक लिस्ट बनवतो, ए वॉटएव्हर बी इज इक्वल टू, राईट. आणि आता इथे मी काय लिहितोय ते नीट ऑब्झर्व करा. ओके, जस्ट ऑब्झर्व व्हॉट आय एम रायटिंग हिअर. आय वॉन्ट टू क्रिएट अ लिस्ट, पण मला काहीतरी त्याला फॉर्म्युला लावायचा आहे. तो फॉर्म्युला मला इथे लिहिता येतो. ओके, म्हणजे काय होईल बघा. आता बघा मी इथे काय फॉर किंवा रादर इथे मी असं म्हणतो आय असं कन्सिडर कर. ओके, म्हणजे आय ही व्हॅल्यू घ्यायची फॉर आय इन रेंज 10. ओके, मी एंटर हिट करतो, तुम्हाला काही एरर देणार नाहीये, त्याचा अर्थ ते वर्क झालं. पण इथे खूप काहीतरी वेगळं घडतंय आणि ह्याला म्हटलं जातं लिस्ट कॉम्प्रिहेन्शन. लिस्ट कॉम्प्रिहेन्शन म्हणजे आपण लिस्ट क्रिएटच करतो, वी आर क्रिएटिंग अ लिस्ट ओनली, बट वी आर क्रिएटिंग इट ऑन द बेसिस ऑफ सम फॉर्म्युला. आपण डायरेक्टली त्याला हार्ड कोडेड व्हॅल्यूज नाही देत आहोत. सो वी आर नॉट टेलिंग इट लाईक 10, 20, 30 अशा हार्ड कोडेड व्हॅल्यूज नाही देते आपण. ऑलराईट, वी आर गिव्हिंग इट अ फॉर्म्युला and that formula can be generic, and this is something that makes Python very powerful, or rather this is something that makes lists concept in Python very powerful. The concept is list comprehension, आणि हे फक्त लिस्ट या डेटा स्ट्रक्चरलाच अवेलेबल आहे. ऑलराइट, सो इथे मी म्हटलंय कन्सिडर आय फॉर एव्हरी आय इन रेंज 10. आता मला फक्त एक सांगा, ह्याचं उत्तर काय असेल तेवढं मला सांगा फक्त. फॉर आय इन रेंज 10 हे जेव्हा आपण म्हणतो, फॉर लूप तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. सो इफ आय से फॉर आय इन रेंज 10, व्हॉट डज इट मीन? आय ची व्हॅल्यू कुठपासून कुठपर्यंत जाते? कॅन यू टेल मी? 0 to 9. परफेक्ट, परफेक्ट, ऍब्सोल्युटली करेक्ट आन्सर्स. ओके, 0 to 9 जाते. मग मी इथे काय म्हणतोय की असं कन्सिडर कर फॉर आय इज इन रेंज 10 आणि तो मला आय दे मला. म्हणजे इथे जर लिस्ट तुम्ही बघितली ना तर ती बघा काय क्रिएट झाली. जे तुम्ही मला उत्तर दिलं होतं ना तीच क्रिएट झाली, 0 to 9. पण ती लिस्ट क्रिएट झाली, हे नंबर्स प्रिंट नाही झालेले. So that there is a difference. When we use a for loop and we use a print, then we are printing it. Here we are not printing anything. Here we are creating the list itself. This is called as list comprehension. आणि हे तर फक्त एक सिंपल एक्झाम्पल दिलंय मी तुम्हाला. आता आता तुम्हाला मी गंमत दाखवतो यातली. आता मी काय करतो, आता तिसरी लिस्ट बनवतोय. ठीक आहे, हा ओके. द क्वेश्चन इज फर्स्ट आय कशासाठी आहे? तर हा हे कशासाठी आहे रे? म्हणजे टेक आय, आय ची व्हॅल्यू घे. ओके, फॉर एव्हरी आय इन रेंज 10 अशा अर्थाने ते इथे दिलेलं आहे. ओके, म्हणजे पहिल्यांदा तुम्ही सांगता की नंबर काय कन्सिडर करायचा आहे आणि मग त्याचा फॉर्म्युला सांगता की तो कसा घ्यायचा आहे. आर यू गेटिंग दिस? इथे मी लिहितो नाही, दुसरं एक्झाम्पल लिहितो. आता परत तुमच्या लक्षात, आपण एक 4-5 एक्झाम्पल्स लिहिले की तुम्हाला लक्षात द्यायला लागेल. आता इथे बघा, मी इथे म्हणतोय आय स्टार 2 फॉर आय इन रेंज 1,6. शांतपणे विचार करा आणि मला उत्तर द्या की याचा आउटपुट काय येईल. ओके, आता हे जे असतं ना, ही तो व्हॅल्यू येणार असतो. ऍक्च्युअल हे तुमची व्हॅल्यू आहे, पण ती एक नाहीये, ती मल्टिपल वेळा येऊ शकते डिपेंडिंग ऑन तुम्ही इथे काय लिहिलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो की फॉर एव्हरी आय इन रेंज 1 to 6 टू आय स्टार 2 असा त्याचा अर्थ आहे. करेक्ट? इथे काय होतं, फॉर आय इन रेंज 10 टेक आय, असं तसं फॉर आय इन रेंज 1 to 6 टेक आय स्टार 2. फाईन. आता आय इन रेंज 1 to 6 म्हणजे ऍक्च्युअल नंबर्स काय झाले? 1 to 5 झाले. करेक्ट? आणि आय स्टार 2 असं आपण म्हणालोय, तर मला 3-4 उत्तर आलेली आहेत आणि सगळ्यांनी बरोबर आन्सर दिलेला आहे. ओके, एव्हरीवन हॅज एक्सपेक्टेड. सगळ्यांचं म्हणणं असं की आउटपुट शुड बी 2, 4, 6, 8, 10 असं आउटपुट येईल. लेट अस चेक इट. सो यू आर ऍब्सोल्युटली राईट. द आउटपुट दॅट यू आर गेटिंग इज 2, 4, 6, 8, 10. ओके, आता बघा, आता हे कधी यूज करायचं. मी जर तुम्हाला रिक्वायरमेंट दिली की आपल्याला एक लिस्ट हवी आहे, त्या लिस्टमध्ये
पहिल्या 10 नंबर्सचा स्क्वेअर हवा आहे. If that's the requirement, that we need to create a list in which we have got squares of first 10 numbers. So can you tell me how will you write it? So it is exactly what you have written in front of you. I star 2 for I in range 1, 11. असं लिहिलं की झालं काम माझं. Okay, so that is, sorry, that is multiplied by 2. Square असेल तर I star I करायला लागेल. Yes, Sandeep, you are right. I star I. किंवा I star 2, I to the power 2, कसंही. Yes, you are right, Vallabh. You can do that perfectly. So Vallabhनी हे दिले की आपण, sorry, for I in range आणि I अशीच व्हॅल्यू पाहिजे असं काय नाही. You can take any value. It doesn't matter. झाले, स्क्वेअर्स मिळाले आपल्याला. Alright. आता यातलं एक थोडंसं एक गोष्ट दाखवतो मी तुम्हाला. Okay. Now this obviously is something that will come by practice only. पण हे जेवढे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो ना तेवढे इट स्टार्ट्स बिकमिंग इझी. तुम्हाला एक गंमत दाखवतो. इथे एक मी एक परत बनवतो. ए फॉर, इथं आता मी काहीतरी एक्स म्हणतो, फॉर एक्स इन रेंज 10, रेंज 1,11 घेतो. आपली सोपी रेंज 1 to 10 वाली. ओके, सो 1 to 10 हे नंबर झाले. आता मला काय करायचंय, just observe. What I want to do is I want to create another list B, and I want to take all the numbers from A. I want to take all the numbers from A, but only the even numbers. I only want to take numbers which are even. मग आता त्याचं लॉजिक कसं येईल बघा. कन्सिडर एक्स. आता एक्स हे व्हेरिएबल आहे बेसिकली. त्याला मी काहीही देऊ शकतो. मी तर असंही म्हणू शकतो, लेट्स से एम. टेक एम फॉर एव्हरी एम इन, आता मी रेंज म्हणायचं का सांगा बरं. कॅन आय से रेंज? आय डोंट वॉन्ट टू से रेंज, कारण मी तुम्हाला हे नाही म्हटलं की मला 1 ते 10 मधले इव्हन नंबर्स द्या. मी तुम्हाला म्हटलंय लिस्ट ए मधले इव्हन नंबर्स द्या. करेक्ट? लिस्ट ए मधले इव्हन नंबर्स. त्या लिस्ट मध्ये किती असू शकतील ना आपल्याला काय माहिती. ते 1 ते 100 पण असू शकतील. रिक्वायरमेंट काय? ए नावाची लिस्ट आहे, त्यातले इव्हन नंबर्स बी नावाच्या लिस्टमध्ये घ्यायचे. सो इथे मी काय म्हणतोय, एम फॉर एव्हरी एम इन ए. आधी एवढंच लिहून दाखवतो मी तुम्हाला. एम फॉर एव्हरी एम इन ए. बघा ती लिस्ट कशी आली, एक्झॅक्टली त्याची कॉपी झाली 1 to 10. म्हणजे काय, फॉर एव्हरी एलिमेंट इन ए टेक दॅट एलिमेंट, असं झालं ना, म्हणजे ती झाली. ओके, पण आपल्याला असं नको होतं. व्हॉट वी वॉन्ट इज, अच्छा संदीप वल्लभ, ऑडिओचा काही प्रॉब्लेम येतोय का तुम्हाला? ऐकू येते का मी काय बोलतोय ते क्लिअरली? कारण निलेशला येत नाहीये, सो आय जस्ट वॉन्ट टू कन्फर्म. ओके, क्लिअर आहे. सो अभिषेक, संदीप म्हणाले की क्लिअर आहे, वल्लभ पण म्हणतो येत आहे. ओके, सो आय थिंक निलेश यू हॅव टू चेक ॲट युअर एंड. आय एम सॉरी, माझ्या साईडला मला काही करता येणार नाही जास्त. तर इथे मला ह्या ए मधले फक्त इव्हन नंबर्स घ्यायचे. ओके, गिरीश, असं ऑपरेटर आपण यूज नाही केलेला ना, सो वी हॅवंट चेक दॅट ऑपरेटर. ओके, आता इथे जर मी म्हटलं बी इज इक्वल टू एम फॉर एम इन ए, ओके, तर ह्याच्या पुढे ना आपल्याला कंडिशन पण टाकता येते. there I can say if m mod 2 is equal 0. नीट बघा काय केलं गेलं. m for m in a if m mod 2 is equal to 0. So if we check this output now, आणि इथे जर मी बघितलं b, तर b मध्ये बघा काय आलं आपल्याला. 2, 4, 6, 8 आणि 10 आलेले आपल्याला. So isn't that what we have achieved? Alright. गिरीश, तो
तो जो ऑपरेटर कॅरेट वाला तू टाकलास ना, दॅट इज नथिंग टू डू विथ पॉवर्स आहे ना, तो बिटवाईज वाला ऑपरेटर आहे. सो त्याचा आउटपुट तुझ्या लक्षात नाही येणार आहे. फॉर दॅट यू हॅव टू अंडरस्टँड बिटवाईज ऑपरेटर्स अँड देन यूज इट. तो आय थिंक तो ऑर एक्सॉर टाईपचा असेल तो एक्सॉर. यू कॅन चेक इट आउट. ठीक आहे. तर हे झालं एक एक्झाम्पल. लेट मी एक काम करतो. मी तुम्हाला एक रिक्वायरमेंट देतो. ओके. रिक्वायरमेंट अशी येतो की प्रिंट डबल of all odd numbers. From a given list. Example A list मध्ये 5 numbers आहेत. 1 2 3 4 5 हे numbers आहेत. आउटपुट मला एक्सपेक्टेड आहे असं. एक्सपेक्टेड आउटपुट असणार. ठीक आहे. सो याच्यावर विचार करून बघा की काय देता येईल इथे. फॉर आय इन रेंज ए असं लिहू शकतो का, आणि लिहिलं तर आउटपुट काय येतं. वल्लभ, आय इन रेंज ए थोडस अवघड आहे, कारण रेंजला तुला नंबर द्यायला लागेल. सो सपोज मी इथं म्हटलं लेट से वाय इज इक्वल टू एम फॉर एम इन रेंज ऑफ ए. तर इथे तो टाकणार आहे दॅट लिस्ट ऑब्जेक्ट कॅनॉट बी इंटरप्रिटेड ॲज अ इंटिजर. सो इथे लिस्ट वापरता येणार नाही तुम्हाला रेंजसाठी. रेंजसाठी यू विल ऑलवेज हॅव टू प्रोव्हाइड अ इंटिजर व्हॅल्यू. फाईन. ठीक आहे. तर हे रिक्वायरमेंट आहे माझ्याकडे. ओके. माझ्याकडे एक लिस्ट आहे आणि मला त्यातले ऑड नंबर्स घ्यायचे आहेत आणि त्याचं डबल करायचं आहे. तर आता तुम्ही मला ह्याचं लिस्ट कॉम्प्रिहेन्शन हे तुम्ही कसं करू शकाल हे सांगाल का? I'll give you 2 minutes to do this. आणि ऑफकोर्स ही म्हणजे हे काय आपल्याला लिस्ट कॉम्प्रिहेन्शननेच करायला पाहिजे असं काय नाही. आपण फॉर लूप मी पण करू शकतो. आपलं जे स्टँडर्ड लॉजिक असतं ते. ओके. म्हणजे मी ऍक्च्युअली तुम्हाला ते कंपॅरिझन दाखवतो, म्हणजे तुम्हाला पहिली गोष्ट त्याचा अंदाज येईल की अरे यांनी लाईफ किती सोपं होतं. नाही तर बऱ्याचदा काय होतं आपल्याला ती गोष्ट कळत नाही. तुम्हाला एक प्रोग्राम पटकन लिहून दाखवतो. n इज इक्वल टू 1 2 3 4 5 ही लिस्ट आहे माझी. ठीक आहे. आणि आता मला डबलची एक लिस्ट बनवायची आहे. सो ती मी आधी एक एम्प्टी बनवतो आणि मी तर काय म्हणणार आहे फॉर आय इन एन. ओके. इफ आय मॉड 2 इज इक्वल 1 तर डी डॉट अपेंड, आपण अपेंड करतो राईट. अपेंड काय करायचंय आय स्टार 2 बस. आणि इथं मी म्हणणार आहे प्रिंट डी. सिंपल आहे. ओके. आता इथे मला एक गोष्ट एक्सप्लेन करायची आहे तुम्हाला. पहिली गोष्ट हे रन करून दाखवतो मी तुम्हाला. सो विल चेक की आउटपुट एक्सपेक्टेड येतंय का. 2 6 10 आलं जे आपल्याला एक्सपेक्टेड होतं. Alright. So here one thing I want you to understand here is that we created a list, a hard coded, which is fine. चला काय प्रॉब्लेम नाही. hard coded list आपली. आता इथे बघा that मी इथे त्या लिस्टवर इटरेट करतोय because list is also sequence like a string, so I can iterate over a list. So I'm saying here for I in n. Fine. आणि जर तो ऑड असेल तर काय करायचंय डी ला अपेंड करायचंय. ओके. पण मी इथं हे का केलं तर इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट फॉर ऑल ऑफ यू टू रिमेंबर अँड अंडरस्टँड इज if you are going to use variables, if you're going to use variables in Python, ठीक है, if you're going to use variables in Python like a list, आता लिस्ट मध्ये आपल्याला डायरेक्टली व्हॅल्यू आपण इक्वल टू नी अशी करू शकतो. पण जर आपल्याला ऍड करायच्या असतील गोष्टी तर आपल्याला अपेंड करायला लागतं. ऑलराईट. आता जर मी हे नाही केलं आणि जर मी हे रन केलं तर इट विल गिव्ह मी an error that d is not defined. Right. It is going to give me an error that d is not defined. असं का म्हणतोय तो, कारण मी डी कुठे लिहिलंच नाहीये ना. तर लिस्ट बरोबर जेव्हा आपल्याला खेळायचं असतं तर एक तर आपण त्या लिस्टमध्ये एलिमेंट्स येतात
अशा व्हॅल्यूज टाकतो तेव्हा तरी करतो. आणि नसेल, सपोज आपण युजरकडनं नंबर्स घेणार आहोत आणि लिस्टमध्ये ऍड करणार आहोत, असं काही करायचं असेल आपल्याला, तर त्या केसमध्ये आपल्याला ती एम्प्टी लिस्ट क्रिएट करून ठेवायला लागते, कारण की आपल्याला त्याच्यावर अपेंड 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 असं म्हणायचं असतं. इज इट क्लिअर? की लिस्टमध्ये जेव्हा गोष्टी ऍड करायच्या आहेत तर त्याच्या आधी लिस्ट बनवायला लागते आपल्याला मिनिमम, आणि दिस इज अ एम्प्टी लिस्ट. ही जी आहे ना, दिस इज अ एम्प्टी लिस्ट. आणि त्या एम्प्टी लिस्ट मध्ये मी ते ऍड करत चाललो. सो ऑफकोर्स मी हे रन करतोय. अरे काय आलंय ते, ओपन झालंय फोनवरून आलं. ठीक आहे. ऑलराईट, सो दॅट्स वन वे ऑफ डुईंग इट. मग आता फक्त तुम्ही मला सांगा, ठीक आहे, इथं एवढं सगळं केलेलं आहे. साइड बाय साइड व्हॉट आय विल डू हिअर इज आय विल जस्ट क्विकली पुट अ शेल. ओके, आणि मला काही टाकतोय. ओके, योगेश इज आस्किंग मी की एन डॉट अपेंड. योगेश, एन डॉट अपेंड चालेल ना, प्रॉब्लेम काहीच नाहीये, पण मग ते याच्यात ऍड होत जातील, हा तसाच राहील. इथे जर मी केलं ना एन, आणि तो जर इथं प्रिंट केला ना एन, तर तुझे 1 2 3 4 5 पण राहतील आणि त्याच्या पुढे त्या गोष्टी ऍड होतील. असं आउटपुट येईल आता 1 2 3 4 5, आणि मग त्याच्या पुढे 2 6 10. असं नको होतं ना आपल्याला, कळलं का? सो एन मध्ये अपेंड करून नाही चालणार आहे आपल्याला, आपल्याला वेगळी लिस्ट बनवायची आहे त्याच्यापासून, म्हणून आपण सेपरेटली डी घेतलं. सो एन डॉट अपेंडला एरर नाही येणार आहे, पण आपल्याला पाहिजे तसं आउटपुट नाही येणार आहे. Alright, so this is one way of doing it, and then people have also given me solutions here. Alright, वैभवीनी दिलेला आहे, वल्लभनी दिलेला आहे. Okay, so yes, I will try it as it is, the way you have given it to me. So here you will say D is equal to I star 2, perfect, बरोबर, I star 2 for I in, माझ्याकडे इथे वरती हे आहे का? नाहीच आहे, थांबा थांबा थांबा, मी इथे आधी क्रिएट करतो. मी इथे आधी एन क्रिएट करतो, कारण माझ्याकडे ती पहिली लिस्ट पाहिजे ना आधी, 1 2 3 4 5, आणि एन आपण प्रिंट केला. हा, आता आपण डबल वाली लिस्ट बनवूया. सो वी आर गोइंग टू से हियर डी इज इक्वल टू आय स्टार 2, म्हणजे त्याचा डबल करायचं मला, फॉर आय इन एन, आणि पुढे काय लिहिलंय, इफ आय मॉड, सॉरी, इफ आय मॉड 2 इज नॉट इक्वल टू 0 किंवा इज इक्वल टू 1, जे काय तुम्हाला करायचं. आणि आता जर आपण चेक केलं तर आन्सर आला आपल्याला 260. राईट, तर मी आता काय करतो, ही गोष्ट आहे ना, हीच गोष्ट मी इथे पण लिहितो, म्हणजे इथं थोडंसं लिहून दाखवतो मला मी. ओके, क्रिएटिंग युझिंग अ लूप. ठीक आहे, आणि इथे मी म्हणतो क्रिएटिंग लिस्ट युझिंग अ लूप, आणि इथे मी म्हणतो क्रिएटिंग लिस्ट युझिंग कॉम्प्रिहेन्शन. याला छोटा करतो ना ऍक्च्युअली, ठीक आहे, गरज नाही आपल्याला उद्या स्क्रीनची. ठीक आहे, आणि याचं साईज वाढवतो. ठीक आहे, सो क्रिएटिंग लिस्ट कॉम्प्रिहेन्शन, आणि लिस्ट कॉम्प्रिहेन्शन काय येणार आहे माझा, असं येत आहे. सो इथं मी म्हणतो D1 सी म्हणतो याला, आणि इथं मी म्हणतो प्रिंट सी. आता मी याला रन करतो दोन्हीला, आउटपुट दोन्हीचं सेम आलं पाहिजे, 260 260. आता तुम्ही विचार करा याच्यात की तुम्हाला कुठलं आवडलंय, हे आवडलंय का हे आवडलंय, हे तुमच्यावर आहे. आणि याचं उत्तर पण मला नकोय, की मी तुम्हाला विचारत नाहीये मला सांगा कोणतं आवडलं. इट्स कम्प्लिटली अप टू यू. Whatever you guys feel like, you can go ahead straight away and start using it. Does it make sense, guys? ओके, सो फर्स्ट वन आवडलेलं आहे कारण की ते कळतं आपल्याला इझिली. सेकंड वन कदाचित आपल्याला आवडणार नाही, कारण की अरे जरा कॉम्प्लेक्स होत आहे. पण बिलीव्ह मी, लिस्ट कॉम्प्रिहेन्शन्स हे खूप हेवीली यूज केले जातात, कारण की आता तुमच्या लक्षात येईल की हिअर वी आर टॉकिंग अबाउट प्रोसेसिंग द डेटा. ओके,
आणि येस वल्लभ, यू आर ऍब्सोल्युटली राईट की लिस्ट कॉम्प्रिहेन्शन बरे पडतात कारण इंडेंटेशनचा प्रॉब्लेम होत नाही, तुम्ही लूप नाही लिहितात, काहीच इश्यू येत नाही. पण कधी कधी ना ते समजायला अवघड जातात, पटकन एकदम वाचलं की कळत नाही की काय चाललंय. सो वी हॅव टू बिकम व्हेरी गुड ऍट लिस्ट कॉम्प्रिहेन्शन. आणि म्हणून मी तुम्हाला काल जे म्हणत होतो ना की जसं पॉइंटर्स हे खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट असते इन सी लँग्वेज. सो सिमिलरली लिस्ट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट वेन इट कम्स टू पायथन. आणि लिस्ट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट वेन इट कम्स टू पायथन. आणि लिस्ट कॉम्प्रिहेन्शन इज व्हॉट मेक्स लिस्ट व्हेरी पावरफुल. सो लिस्ट कॉम्प्रिहेन्शन आपल्याला जमले पाहिजे. ऑलराईट. आणि हे आपल्याला प्रोग्रामिंग करूनच बेसिकली ते कळतं. राईट. संदीप 4 आणि 8 का आलं तुला आउटपुट? हे सेम यूज करून तुला 4 आणि 8 आलं का आउटपुट? ओके. एनिवेज तर ठीक आहे. सो अरे वल्लभ जास्त प्रोग्राम्स नाही घेता येणार आहेत मला याच्यात. सो देर विल बी अन इश्यू as far as timing is concerned. Fine. So okay, list comprehension debug difficult वाटता है. हा लिस्ट कॉम्प्रिहेन्शन डिबगिंग विल बी डिफिकल्ट ऑब्विसली. पण लिस्ट कॉम्प्रिहेन्शन मध्ये आपण काय खूप सारा कोड लिहिणार अशातला भाग नाही. जनरली ते एका स्टेटमेंट मध्ये होणाऱ्याच गोष्टी असतात. सो इतकाही आपल्याला प्रॉब्लेम येणार नसतो त्या केसमध्ये. आणि तुझे डिबगिंगचं म्हणाला होता. सो आय थिंक की व्हॉट वी हॅव टू डू हिअर इज इथे ऑप्शन्स लेट मी जस्ट चेक. ऑप्शन कार्ड मी ह्याच्यात खूप दिवस वापरलेलं नाहीये. ठीक आहे. I'll figure out हे कुठे गेला. कारण जनरली आपण आयडीज मध्ये जेव्हा वापरायला जातो ना तेव्हा त्याच्यात डिबगिंगची फॅसिलिटी दिलेलीच असते आपल्याला. पण एनेबल डिबगिंग हा प्रकार आहे. ठीक आहे. I'll check out and let you know. ठीक आहे. I'll not spend time on that. कारण मला पुढच्या गोष्टी जरा कम्प्लीट करायच्या. हे झालं लिस्ट. हा क्विकली मी तुम्हाला टपल्स बद्दल सांगून टाकतो. सो टपल इज समथिंग लाईक टी इज इक्वल टू 1 2 3 4 5 हे जे आत्ता केलं तेच. ओके. आणि याचा जर टाईप मी तुम्हाला दाखवला तर तो आपल्याला क्लास टपल असा दाखवतो. ओके. आणि जर सपोज मी टी डॉट असं म्हणालो की याच्यामध्ये कुठल्या मेथड्स आहेत तर याच्यामध्ये फक्त 2 मेथड्स असतात बघा, काउंट आणि इंडेक्स. याच्यावर काहीच नाहीये याच्यात. ओके. ऍब्सोल्युटली काही नाहीये. सो टपल आणि लिस्ट मधला मेन फरक हा आहे की टपल्स कॅनॉट बी मॉडिफाईड. ओके. सो इफ आय से टपल डॉट अपेंड 20 तर तो म्हणणार आहे की टपल ऑब्जेक्ट हॅज नो ऍट्रिब्यूट अपेंड. अवेलेबलच नाहीये काय अपेंड नावाचं. राईट. सो टपल्स कॅनॉट बी मॉडिफाईड, लिस्ट कॅन बी मॉडिफाईड. मग टपल्स कधी यूज केले जातात तर जेव्हा आपल्याला डेटा असा पाहिजे असतो की मी कुठल्या तरी फंक्शनला काहीतरी माझा डेटा पाठवणार आहे पण त्या फंक्शनमध्ये त्याच्यात चेंजेस नको व्हायला नाहीतर काहीतरी लॉजिकली चुकेल तर मी त्याला टपल मध्ये कन्वर्ट करून पाठवून देतो. म्हणजे एनिथिंग दॅट यू वॉन्ट टू कीप इट एज कॉन्स्टंट यू कॅन पुट इट इन अ टपल अँड पास इट. दॅट्स द ऍडव्हान्टेज ऑफ युझिंग अ टपल. एवढंच लक्षात ठेवायचं. करेक्ट. सो इन टपल व्हॅल्यू कॅनॉट बी मॉडिफाईड. यू कॅनॉट हॅव टपल कॉम्प्रिहेन्शन वगैरे तसले काही प्रकार नसतात. इट इज ओनली विथ द लिस्ट. लिस्ट इज द वन विच इज व्हेरी पॉवरफुल. ऑलराईट. ठीक आहे. आणि आता let me move on to the last part of the explanation that I would like to do for today, and that is nothing but a function. Okay. So if you have to write functions, what are functions? Functions are a piece of reusable code.
आपण फंक्शन्स का लिहितो कोणत्या लँग्वेज मध्ये, तर वी शुड बी एबल टू रियूज सर्टन थिंग्स, राईट. वी वॉन्ट टू रियूज अ सर्टन कोड, मे बी तो सारखा आपल्याला लागणार आहे, तर आपण तो कॉपी पेस्ट नाही करत 4 ठिकाणी. व्हॉट वी डू इज वी राईट इट वन्स अँड वी कॉल इट मल्टिपल टाइम्स, राईट. सो इथे if you have to define a function, you use it with the help of a keyword called as def, define, all right, and then you give the name of the function, जसं की डेमो. आणि आता त्याला पॅरामीटर काही नाहीयेत. आणि आता ओपनिंग म्हणजे काय तर तुम्हाला माहिती असतं ना, की कोलन देऊन टाकायचं. आणि मग इथे आपण जर म्हटलं की हॅलो वर्ल्ड असं मी इथं लिहितोय आणि आय एम डन विथ द फंक्शन. इंडेंटेशन काढलं की डन झालं ना आपण. पण हे फंक्शन आता जर आम्ही प्रोग्राम कॉल रन केला, so I'm not going to get any output here, okay, simply because when you write a function, it will not be called unless and until you explicitly give a call to it. तुम्ही जोपर्यंत एक्सप्लिसिटली काही कॉल देत नाही तोपर्यंत तो एक्झिक्यूट नाही होणार आहे. म्हणजे मला इथून ऍक्च्युअली त्याला असा कॉल द्यायला लागणार आहे, डेमो, and then this function will get called. And now if I run this, I say okay, here you will get the output as hello world, correct. So this is how, and that is how I can define more functions. मला अजून एक पाहिजे इथं, define let's say display message असं काहीतरी आहे. आणि इथे मी म्हटलं की वेलकम टू पायथन फॉर एक्झाम्पल. आता मला हे फंक्शन पण कॉल करायचं, तर मी इथे काय म्हणणार, डिस्प्ले मेसेज. आता दोन्ही कॉल होतील. सो इफ आय रन दिस, हॅलो वर्ल्ड पण कॉल होईल आणि वेलकम टू पायथन पण कॉल होईल. आणि हॅलो वर्ल्ड मला नको आहे, आता कॉमेंट केलं मी त्याला, नो प्रॉब्लेम. इफ यू एक्झिक्युटेड then only the second one is getting called, which is welcome to Python. Okay, so that's first thing about it, that we define functions. So functions are defined using the define keyword. ठीक आहे. आता फंक्शन्स मध्ये पण खूप साऱ्या गोष्टी असतात. आता मी त्या सगळ्या गोष्टी नाही कव्हर करू शकत ऑब्व्हियसली, बट विल ऍटलीस्ट टच बेस अपॉन द बेसिक्स. ठीक आहे. आता इथे ठीक आहे, हे झालं. त्याच्यानंतर आपण असं बघूया पासिंग पॅरामीटर. आता सपोज मला इथे एक फंक्शन लिहायचं आहे. सो आय एम गोइंग टू डिफाइन अ फंक्शन कॉल्ड एज ऍड, आणि याला मला दोन पॅरामीटर्स पास करायचे. सो मी इथे काय म्हणणार आहे, आता अजून लक्षात घ्या, आय कॅनॉट से हियर इंट a comma int b. Very simple. Okay, we cannot do that. Why? Because Python does not allow us to specify the data types. Python does not allow us to specify data types. So इथे मला काय म्हणायला लागतं, मला म्हणायला लागतं तर a b, आणि मग काय, तर काय नाही, प्रिंट a प्लस b. व्हेरी सिम्पल. आणि आता जर मला फंक्शन कॉल करायचंय आणि मी म्हटलं ऍड 10,20, and if I execute this code, then you will see it is going to print me 30. आता बाय द वे इथे एकच स्टेटमेंट दिले, मला मल्टिपल पाहिजे असतील तर मी असे लिहू शकतो इथे बाहेर. सो लेट्स से प्रिंट, इथं म्हणतो ऍड फंक्शन इज कॉल्ड, हे माझा पहिला मेसेज. सो पहिलं स्टेटमेंट आहे माझं या फंक्शन मधलं. त्याच्यानंतर मी एक रिझल्ट बनवतो. सो रिझल्ट इज इक्वल टू a प्लस p, असे करता येईल. आणि मग इथं फॉर्मॅटेड आउटपुट मध्ये मी असे लिहू शकतो की काय म्हणता, आता इथे मी असं म्हणतो a प्लस b इज इक्वल टू, आणि इथे a रिझल्ट असं म्हणून टाकतो मी सिंपल. आणि आता मी जर कॉल केलं फंक्शनला, सॉरी, I call the function, it is going to give me 10 plus 20 is equal to 10 plus 20 is equal to 30, असं तुम्हाला इथे आउटपुट दाखवतो. करेक्ट. सो इथे मला असे पॅरामीटर्स पास करतात. आता हे पॅरामीटर काय नंबर्स असले पाहिजे असं काही नाही. आय कॅन ऑलवेज पास, व्हॉट यू से, एक गोष्ट दाखवतो मी तुम्हाला इथे बेसिकली. ठीक आहे, या एक्झाम्पलने नाही दाखवते, वेगळ्या एक्झाम्पलने दाखवतो. डिफाइन, अजून एक फंक्शन डिफाइन करतो मी इथे, विच इज सपोज टू बी, लेट्स से प्रोसेस नावाचं फंक्शन आहे, ज्याच्यामध्ये मी डेटा पास करतोय त्याला आणि त्याच्यामध्ये काही ऍड करतो. सो मी इथं म्हणतो a प्लस इज इक्वल टू 10, आणि इथे मी म्हणतो प्रिंट a, राईट. आता नंबर बघा इथे,
माझ्याकडे मी दोन व्हेरिएबल्स डिक्लेअर करतो की एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो x इज इक्वल टू 7 म्हणतो आणि नंतर मी म्हणतो प्रोसेस x. ओके, जस्ट ऑब्झर्व दिस व्हॉट इज हॅपनिंग हिअर. की x इज इक्वल टू 7, x नावाचं एक व्हेरिएबल मी डिक्लेअर केलं ज्याच्यामध्ये 7 व्हॅल्यू आहे अँड देन आय एम सेइंग प्रोसेस x. सो ही व्हॅल्यू याला गेली, इथे आत आल्यावर याने त्याची व्हॅल्यू 10 नी वाढवली आणि प्रिंट केली, म्हणजे एक्सपेक्टेड आउटपुट काय मला 17. लेट अस चेक. सो हे तर ठीक आहे, वरची फंक्शन कॉल झालं म्हणून त्याने 10 + 20 इज इक्वल टू 30 दाखवलंय and here it is printing us 17. 17 why? Because we have passed this value and here we have added 10. Now what I want to see here is याच्यानंतर जर मी x प्रिंट केला तर काय आउटपुट येणार आहे. ओके, इथे मी म्हणतो प्रोसेस x, पण इथे नंतर मी म्हणतो प्रिंट x. आता जर मी याला रन केला तर तुम्ही बघाल की 10 + 20 इज इक्वल टू 30 आला. येस, आणि इथनं जेव्हा व्हॅल्यू पास केली होती आपण तेव्हा ती किती गेली होती 7. ती 7 गेली a मध्ये, a ची व्हॅल्यू चेंज झाली, a प्रिंट झाला आणि तुम्ही बाहेर आला आणि आता तुम्ही काय प्रिंट केलं x, ज्याची व्हॅल्यू काय 7च आहे. म्हणजे त्याचा इम्पॅक्ट त्याच्यावर झालेला नाहीये डायरेक्टली व्हेन इट कम्स टू इंटिजर व्हॅल्यू. येते का लक्षात? सो व्हेन इट कम्स टू एन इंटिजर व्हॅल्यू त्याला आपण पास बाय व्हॅल्यू जे म्हणतो ना तसं वर्क झालंय ते. ऑलराइट, and let me also show you it for some other data structure which is like let's say something like a list. Suppose process list म्हणालो, L नावाची एक लिस्ट घेतली मी आणि मी L मध्ये असं लिहिलं L डॉट अपेंड आणि त्याला काहीतरी व्हॅल्यू अपेंड केली आहे 10, L डॉट अपेंड 20 आणि इथं मी ती L प्रिंट केली. ओके, आणि आता मला प्रोसेस लिस्टच्या आधी मी एक लिस्ट बनवली माझी A नावाची, त्याच्यामध्ये मी घेतले 1, 2, 3 असे एलिमेंट्स घेतले आणि मी इथे म्हटलं प्रोसेस लिस्ट A. So I am passing this as a parameter, all right, and then inside it will append it to the list and it will print it. आता मी जर इथे रन केलं तर आउटपुट काय आलंय 1, 2, 3 आणि 10, 20 which is correct, which is what I expect. पण जसं इथे मी त्याच्यानंतर जो व्हेरिएबल यूज केला ते प्रिंट केलं होतं तसंच मी इथे A प्रिंट करतो, which is my original list. ओके, आता तुम्हाला इथे एक फरक जाणवेल की ह्या केसमध्ये ओरिजिनल लिस्ट मध्ये सुद्धा गोष्टी ऍड झाल्या. ओके, सो व्हॉट यू हॅव टू अंडरस्टँड हिअर इज दॅट दिस वर्क्स ॲज पास बाय व्हॅल्यू आणि दिस वर्क्स ॲज पास बाय ऍड्रेस. की ओरिजिनल लिस्ट जी आहे ना त्याच्यामध्ये पण फरक पडला हे जे तुम्ही पाठवलं होतं ते. सो यू हॅव टू हॅव दिस अंडरस्टँडिंग ऑफ इट. ओके, निलेश इज आस्किंग की आपण 10,20 म्हणू शकत नाही का अपेंडला? तर 10,20 नाही म्हणता येणार निलेश, जर तुला 2 एलिमेंट्स ऍड करायचे असतील ना, सपोज तू असं केलं सर त्याला 2 आर्ग्युमेंट्स देता येत नाहीत. जर तुला 2 गोष्टी ऍड करायच्यात ना मग ते त्याला लिस्टच्या फॉर्म मध्ये दे, असं दे मग तू, मग त्याला चालेल. Then it will work. It will give the exact same output that we have achieved. Okay, the only thing would be की ते as a list गेलं इथे आला. सो एका वेळेला आपण एकच एलिमेंट ऍड करतो, तर इथे मी एका एलिमेंट एकच केला लिस्ट, पण त्याच्यामध्ये सब एलिमेंट्स आहेत. राईट, जर तुला इंडिव्हिज्युअली अशी पाहिजे असेल तर तू यू डोंट हॅव एनी अदर ऑप्शन. राईट, सो दॅट्स वन थिंग. सेकंड थिंग, लेट्स टॉक अबाउट रिटर्निंग a result from a function. So इथे म्हणतो define आणि इथे मी म्हणतो add, and then what I'm going to do here is a comma b असं मी घेतो त्याच्यामध्ये. ठीक आहे, आणि इथे I'm going to say return a plus b, very similar to what we have in other programming languages. So इथे आपण काय केलेलं आहे बेसिकली की फंक्शन डिक्लेअर केलेलं आहे, त्या फंक्शन मध्ये 2 आर्ग्युमेंट्स पण घेतलेले आहेत, पण त्याच्यामध्ये आता प्रिंट काहीच केलेलं नाहीये. ऑलराइट, व्हॉट वी हॅव डन हिअर इज वी हॅव इसेन्शियली जस्ट रिटर्न अ रिझल्ट, बाकी काहीच केलेलं नाही. मग इथे जर मी म्हटलं ऍड 10,20 असं जर मी म्हटलं की आय वॉन्ट टू ऍड 10,20 आणि आता जर मी हे रन केलं, ऑब्व्हियसली आउटपुट काहीच येणार नाहीये.
आणि यू नो द रिझन आउटपुट काहीच येणार नाहीये. जर चेंज करत होता आणि आउटपुट काय येणार नाहीये कारण की आपण ऍड कॉल केलं पण आपण तसा प्रिंट केलाच नाही ना रिझल्ट. ओके, सो मला प्रिंट करताना मी असं म्हणू शकतो ना, प्रिंट आणि मग ऍड 10,20 म्हणजे जो काही रिझल्ट येईल तो ते प्रिंट करा. सो आय एम गोइंग टू रन दिस 30. ओके, आणि सपोज मला इथं 2च्या ऐवजी आता 3 नंबर्स पाहिजेत ऍडिशन ए बी सी. So let's say here written a plus b plus c and then I'll say print add 10, 20, 30. Okay. Run this as well. आता इथे प्रॉब्लेम असा आहे की जेव्हा मी हे तेच फंक्शन म्हणजे गिरीश तुझा प्रश्न विचारला होता, जेव्हा मी हे तेच फंक्शन यूज करायचा प्रयत्न करतो ना तेव्हा यांनी ही डेफिनेशन ओव्हरराईड झालेली आहे यानी, आणि म्हणून तो म्हणतोय की मला 3च पाहिजे. ओके, so one way you can do it is, so even if you do a overloading, direct overloading is not something that is supported. पण जर तुला ओव्हरलोडिंग करायचंच असेल की मला 2 एलिमेंट्स ऍप पाठवले तरी ऍडिशन कर आणि मी 3 एलिमेंट्स पाठवले तरी ऍडिशन कर, असं जर मी करणार असेल तर यू कॅन यूज समथिंग कॉल्ड एज अ व्हेरिएबल आर्ग्युमेंट. ओके, यू कॅन चेक इट आउट. मी ते आता नाही घेऊ शकत याच्यात, पण व्हेरिएबल आर्ग्युमेंट्स म्हणून प्रकार असतो. सो यू कॅन टेक मल्टिपल आर्ग्युमेंट्स एट द सेम टाइम. मग मी 10 दिलं तर 10ची ऍडिशन मिळेल, 10, 20, 30 पाठवले तर त्या 3ची ऍडिशन मिळेल. ओके, इनफॅक्ट लेट मी ट्राय आउट. मला क्विकली दाखवता आलं तर पटकन विदाउट स्पेंडिंग मच ऑफ टाइम. ऍड म्हणतो मी इथे आणि मी इथे म्हणलं स्टार आर्क्स असं मी दिलं. ठीक आहे, आणि मला एकदा इथं फक्त आर्क्स प्रिंट करून बघते काय होतंय. आता इथे जर हे 3 डेफिनेशन दिसल्या ना तर या दोनचा काहीच यूज नाहीये. इट इज ॲज गुड ॲज ओव्हर रिटन. आलेलं आहे. हे नन ठीक आहे, तो रिटर्नचा टाईप झाला त्याचा. सो बेसिकली व्हॉट आय विल डू हिअर इज आय विल से रिझल्ट इज इक्वल टू ऍड 10,20 आणि मी म्हणतो प्रिंट रिझल्ट आणि त्याच्यानंतर मी परत म्हणतो रिझल्ट इज इक्वल टू असं करतो. नंदन दाखवणारच आहे कारण तो त्याचा इथून आपण एक्सप्लिसिटली काही रिटर्न केलेलं नाहीये म्हणून ते नन येत आहे. दॅट इज द प्रॉब्लेम. हा बरोबर आहे, ते वर्कआउट होईल. सो इथनं एक गोष्ट जर लक्षात आली तुमच्या तर इथनं मी आता 10-20 पास केलं तर ते पास होत आहे, 10-20-30 पास केलं तर ते पण पास होत आहे. येस, इन दिस केस वी कॅन डिफाईन ओनली फंक्शन सिंगल टाइम ओनली. हा म्हणजे एका फंक्शनचं एकदाच नाव यूज करता येईल. हे जे आहे ओव्हरराईड झालं तुमचं. पण जर तुम्हाला असं पाहिजे असेल की मी किती नंबर पास केले तरी ऍडिशन कर तर तुम्हाला ते असं करता येईल. आता इथं मी सांगतो, इथं जर तुम्ही बघितलं प्रिंट तर त्याने प्रिंट केल्यावर बघा कसं प्रिंट केलंय राउंडेड ब्रॅकेट्स मध्ये. म्हणजे तो काय करतो, आपण जे काय पास करतो ना त्याला टप्पल मध्ये कन्वर्ट करतो. त्याचा जर टाईप मी प्रिंट केलं नाही इथे, प्रिंट टाईप ऑफ आर्क्स, आणि हे आर्क्स म्हणायला पाहिजे असं काय नाही, याला ए म्हणे काय फरक नाही पडत. तर इथं बघा तो टप्पल नावाचा आहे. मग आता मी काय करणार आहे, इथे आतमध्ये आलं ना की मी या टप्पलवर प्रोसेसिंग करणार. मी म्हणणार आहे फॉर आय इन आर्क्स. ओके, आणि इथे मी म्हणून प्रिंट आय फॉर एक्झाम्पल. आणि मी जर आता परत रन केलं तर तो सगळे नंबर्स 10-20, 10-20-30 असे प्रिंट करतो. मग मी आता काय करतो बघा, इथे मी म्हणतो रिझल्ट इज इक्वल टू 0 फॉर आय इन आर्क्स. मी तर म्हणणार आहे रिझल्ट प्लस इक्वल टू आय, म्हणजे तो ऍड करत राहा त्याच्यामध्ये
आणि शेवटी मी इथं म्हणणार रिटर्न रिझल्ट. आता जेव्हा मी हे फंक्शन इथं लिहितोय तेव्हा मी ते खूप जनरिक करून टाकलं की मला जे काय आर्ग्युमेंट येतात त्याच्यावर मी इटरेट करून ते सगळे ऍड करत 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 रिझल्ट मध्ये स्टोअर केले आणि रिझल्ट रिटर्न केला आहे. आता मला किती एलिमेंट्स आले तरी मला नेहमी ऍडिशन मिळणारच. आलं 30 आणि 60. ओके. आणि आता खरं तर जे मी मगाशी केलं होतं हे असं केलं तरी चालेल. मला काय तिथं वेगळ्या याच्यात घ्यायची गरज नाही. सो आय कॅन व्हेरी वेल डू दिस. नाव दिस इज बिकम मोर लाईक अ जनरिक फंक्शन की आपण त्याला किती नंबर्स पास केले तरी तो आपल्याला त्याचे ऍडिशन प्रॉपरली देणार. मल्टिपल आर्ग्युमेंट्स झाले. ओके. सो 40, 50, 60, 70 एवढं जरी गेलं मी तरी मला चालणार. यांचा काही यूज होत नाही या केसमध्ये, लक्षात ठेवा. हे ऍक्च्युअली नसलं तर जमा दोन्ही फंक्शन्स बिकॉज दे आर ओव्हर रिटन. Alright, so if I execute this, you will see we're getting the output. Right? So 2-3 things that you have to understand here is that whenever you are defining a function and when you define their arguments or parameters, हे जे असतात, we cannot tell the type. कुठेच सांगता येत आपल्याला पायथन मध्ये. हे आतापर्यंत आपण बघितलेलं. We will there is no place where we can specify type in this case. Secondly, as in other programming languages, we have to specify the return type. पायथन मध्ये तेही नाही करायला लागत. You never have to specify a return type. तुम्ही रिटर्न केलं तर ठीक आहे, नाही केलं तर त्याच्या मगाशी नन येत होतं ना, दॅट इज द रिटर्न टाइप. जर तुम्ही काहीच नाही रिटर्न केलं तर तो नन रिटर्न करतो. and which is like nothing has been written from this function. So return type you cannot specify. The type of arguments is something that you cannot specify because that is not in your hand. Python will always assume what it is. It will infer it. Infer it म्हणजे काय इनपुट आले त्याच्या बेसिसवर तो त्याला इन्फर करतो. ओके. आता इथे बघा, आता इथे इंटिजर्स पाठवलेत ना. Can you tell me what will happen here if I say add 10.5 आणि 2.5 आणि 3.6 असं जर मी म्हटलं तर काय होईल? परत करू. आलं 16.6. ठीक आहे, मग मी इथं जायला 3 म्हणालो तरी आलं 16.0. येते लक्षात? ओके. मग मी याला असं करून बघितलं तर सपोज मी म्हटलं ऍड आणि इथे मला टेक्स्ट पाठवतो. टेक्स्ट म्हणजे मी तर ए नंतर बी आणि सी यांची ऍडिशन कर असं मी त्याला म्हटलं. आता काय झालं? आता त्यांनी एरर दिली आपल्याला. का एरर याच्यासाठी दिली? कारण प्लस इक्वल टू जे आहे ते इंटिजर आणि स्ट्रिंगवर त्याला चालणार नाही, जेव्हा की आपला हा रिझल्ट जो आहे तो इंटिजर टाइपचा आहे. यू कॅन मेक इट फ्लेक्सिबल, त्याचा काही हे नाहीये, पण दॅट्स द पॉइंट की त्याला अगदी सांगायला नाही लागत प्रत्येक वेळेला तुम्हाला डेटा टाइप काय आहे ते. असं आपल्याला कधीच करायचं नसतं खरं तर की याची पण ऍडिशन करून देईन, याची पण चालली पाहिजे. बट आय एम जस्ट टेलिंग यू दॅट नंबर्स वर तो बेसिकली ऑटोमॅटिकली हँडल करतो. यू डोंट हॅव टू स्पेसिफाय. That's one of the benefits of using Python as a language, right? Cool. So I think that's it from my side, guys. If you have any queries, you can put it into the chat window. Let me stop the recording.